नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण इथं अभ्यासत आहोत. मागच्या पिरियडमध्ये आपण विद्यार्थी वाक्य हा जो काही प्रकार आहे तो प्रकार आपण अभ्यासलेला आहे. विद्यार्थी वाक्य म्हणजेच काय, विद्यार्थी वाक्याचे अनेक प्रकार हे आपण इथं अभ्यासलेलं आहे. वाक्याचे अनेक प्रकार अभ्यासत असताना त्यामधील असणारे प्रथमोपस्थित घटक यांचाही आपण इथं अभ्यास केलेला आहे. वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार आणि क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार, असे हे प्रकार आपण वाक्याचे इथं आपण अभ्यासत आहोत. वाक्याच्या अर्थावरून पडणारे जे काही प्रकार आहेत ते अभ्यासून आपले झालेलं आहे. क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे जे काही प्रकार आहेत त्यामधील स्वार्थी वाक्ये, आज्ञार्थी वाक्ये, तसेच विद्यार्थी वाक्ये हे आपण इथं अभ्यासलेलं आहे. विद्यार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचं जे काही रूप असतं विद्यार्थी वाक्याचं, तर शेवटी वा, वी, वेद किंवा वे इत्यादी असे हे शेवटी अक्षर किंवा शब्द येऊन ते क्रियापद बनलेले असतात. राष्ट्रध्वजाचा मान राखावा, वा असं शेवटी. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करावा. आता हे जे असे वाक्य आहेत, वा, वे, वेद अशा प्रकारे म्हणजे आपण सगळ्याच प्रकार असणारे, त्याच्यामधील असणारे वेगवेगळे भावछटा असणारे विद्यार्थी वाक्याचे वेगवेगळे उदाहरणं आपण अभ्यासलेलं आहेच. विद्यार्थी वाक्य ओळखण्याची खूण म्हणून आपण शेवटी वा, वी, ते किंवा वे, वेद हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. विद्यार्थी वाक्याच्या नंतर चौथा प्रकार आहे संकेतार्थ वाक्य. तोही आपल्याला इथं अभ्यासावायचा आहे. क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे जे काही प्रकार आहेत त्यामधील हा चौथा प्रकार आपण इथं अभ्यासत आहोत. संकेतार्थी वाक्य किंवा संकेतार्थ वाक्य. संकेतार्थ वाक्य. संकेतार्थ वाक्य. आता संकेतार्थ वाक्य म्हणजेच, संकेत म्हणजेच अट, एक अट त्याच्यामध्ये दडलेली असते. व्याख्या लिहा. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून, वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून अमुक केले असते. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून
अमुक केले असते तर अमुक झाले असते, अमुक केले असते तर अमुक झाले असते, अशी अट किंवा संकेत, अशी अट किंवा संकेत याचा बोध होतो, याचा बोध होतो, त्यास संकेतार्थ वाक्य, त्यास संकेतार्थ वाक्य असे म्हणतात, असे म्हणतात. आता संकेतार्थ वाक्य म्हणजेच काय बघा, लक्ष द्या. तर वाक्यातील जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या अर्थावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशा प्रकारचे एक त्याच्यामध्ये एक संकेत किंवा अट दर्शवलेली असते किंवा त्याचा बोध होतो, त्यास संकेतार्थ वाक्य असं म्हणतात. संकेतार्थ वाक्यामध्ये क्रियापदाचं एक रूप दुसऱ्यावर अवलंबून असतं. क्रियापदाचं एक रूप दुसऱ्यावर अवलंबून असतं, हे आपण लक्षात ठेवणे इथं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काही शब्द बघा संकेतार्थ वाक्यामध्ये, जर तर, जे ते, जेव्हा तेव्हा, जेव्हा तेव्हा, जरी तरी, जरी तरी इत्यादी शब्द संकेतार्थ वाक्यामध्ये येत असतात. हे संकेतार्थ वाक्य ओळखण्याची ही खूण म्हणलं तरी इथं चालू शकेल. आता उदाहरण बघूया आपण. उदाहरण क्रमांक 1, जर पाऊस पडला असता तर, जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. दुसरं वाक्य, जे चकाकते ते सोने नसते, जे चकाकते ते सोने नसते. तिसरं वाक्य, जो अभ्यास करील तो पास होईल. ठीक आहे, ते उदाहरणाचं आपण थोडंसं स्पष्टीकरण बघूया. जर पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. बघा, संकेतार्थ वाक्य म्हणजेच काय, संकेतार्थ वाक्यामध्ये त्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून एक संकेत किंवा त्यामधून एक प्रकारची अट दर्शवली जाते किंवा त्याचा बोध होतो, त्यास आपण संकेतार्थ वाक्य असे आपण म्हणतो. आणि संकेतार्थ वाक्यामध्ये जर तर, जे ते, जेव्हा तेव्हा आणि जरी तरी हे शब्द त्या वाक्यामध्ये आलेले असतात. आता इथं बघा, लक्ष द्या इकडे. आता जर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता किंवा गारवा निर्माण झाला
असता अशा प्रकारचा आहे. म्हणजेच या ठिकाणी अट आहे इथं दर्शवली जाते, संकेत आहे, अट आहे. म्हणजे जर पाऊस पडला तर मात्र हवेमध्ये गारवा निर्माण झाला असता असं म्हणण्यात आलेलं आहे. दुसरं वाक्य, जे चकाकते ते सोने नसते. बघा, जे चकाकते ते सोने नसते असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे ते अशा प्रकारचे इथं आलेलं आहे. जो अभ्यास करेल तो पास होईल. जो अभ्यास करेल तो पास होईल असं इथं वाक्य आहे. म्हणजे यामध्ये अट दर्शविलेली आहे. जो अभ्यास करतोय तो निश्चित प्रकारे पास होतोयच असं सांगण्यात आलेलं आहे. जे कार्य केलेलं असेल तर दुसरं कार्य त्यावर निश्चित होणारच असं. म्हणजेच एक क्रियापद दुसऱ्यावर अवलंबून असलेलंही इथं दिसून आपल्याला येऊ शकतं. म्हणजे जो अभ्यास करेल तो पास होईल अशा प्रकारचं जे संकेतार्थ वाक्य म्हणजेच यामध्ये एक अट दर्शवलेली असते त्यास संकेतार्थ वाक्य असं म्हणतात. आपण वाक्याच्या अर्थावरून जे काही पडणारे जे प्रकार आहेत ते प्रकार हे आपण अभ्यासलेला आहे आणि क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार इथं अभ्यासून झालेले आहेत. आता वाक्याच्या रचनेवरून जे काही वाक्याचे जे काही प्रकार पडतात ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तेही महत्त्वपूर्ण असे आहेत कारण परीक्षेमध्ये ते जास्ती प्रमाणामध्ये तेही वाक्याचे जे काही प्रकार आहेत ते विचारलं गेलेलं आहे. आतापर्यंतच्या वाक्य किंवा प्रश्नपत्रिका जे आलेले आहेत ते तर वाक्य या घटकावर आधारित येणारे प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारावर आधारित आलेले आहेत. तेव्हा आपण या सगळ्या प्रकारांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपला वाक्य विचार हा जो काही पाठ आहे किंवा प्रकरण आहे तो परिपूर्ण आपण अभ्यासलो असा अर्थ त्याचा होऊ शकेल. आता वाक्याच्या रचनेवरून जे काही प्रकार पडतात ते प्रकार आपण इथं अभ्यासूया. वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार. वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार. पहिला प्रकार, केवल वाक्य किंवा यालाच शुद्ध वाक्य असेही म्हणतात. केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य. केवल वाक्याची व्याख्या लिहून घ्या. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते, कंसामध्ये लिहा, एकच कर्ता अधिक एकच क्रियापद कंसबंद. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात. त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. आता इकडे लक्ष द्या, केवल वाक्य म्हणजेच काय?
केवळ वाक्याची जी काही व्याख्या इथं आपण अभ्यासलेली आहे ती अशी आहे की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास आपण केवळ वाक्य म्हणतो किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतो. आता उद्देश म्हणजे काय, मागे आपण अभ्यासलेलं आहे. उद्देश म्हणजेच कर्ता आणि विधेय म्हणजेच क्रियापद. तर हे एकच कर्ता आणि एकच क्रियापद ज्या वाक्यात असतं त्याला केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतो. म्हणजेच एकच उद्देश आणि एकच विधेय असे काही असणारे उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकेल. उदाहरण क्रमांक 1. गांधीजी दररोज प्रार्थना करतात. राजेशला आईस्क्रीम आवडते. आम्ही जातो आमूच्या गावा. आम्ही जातो आमूच्या गावा. आम्ही जातो आमूच्या गावा. आता हे उदाहरण आपण इथं अभ्यासलेले आहेत. हे जे उदाहरण आहेत हे केवळ वाक्य किंवा ज्यास आपण शुद्ध वाक्य असे म्हणतो त्या वाक्याचे असणारे हे उदाहरण इथं आपण घेतलेले आहे. या उदाहरणामधून एकच उद्देश आणि एकच विधेय आपल्याला दिसून येतं, म्हणून यांना आपण केवळ वाक्य असं आपण म्हणतो. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. मधु पुस्तक वाचतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील ज्यामध्ये एकच विधेय एकच उद्देश आहे. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात. आता इथं आपण 4-5 उदाहरणं आपण इथं लिहिलेले आहे. तर यामध्ये बघा, गांधीजी दररोज प्रार्थना करतात. म्हणजे या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आहे. राजेशला आईस्क्रीम आवडते. आम्ही जातो आमूच्या गावा. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. मधु पुस्तक वाचतो. अशा प्रकारचे आता हे असणारे वाक्य म्हणजेच याला आपण
केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं आपण इथं म्हणतो. केवल वाक्याचे उदाहरण आपण इथं पाहिलेले आहेत. या उदाहरणावरून आपल्याला केवल वाक्य कशा प्रकारचे असू शकतात हे आपल्याला समजलेलं आहे. इथं आपण परीक्षेमध्ये आलेले खालील वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे असं ओळखा जर म्हणलं तर त्यामध्ये मग अशा प्रकारचे जर वाक्य आले असेल तर आपण ते केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य आहे म्हणून आपण ओळखणं गरजेचं आहे. दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य या प्रकारानंतर संयुक्त वाक्य हा दुसरा प्रकार, वाक्याच्या रचनेवरून पडणाऱ्या प्रकारापैकी हा दुसरा प्रकार आहे. इथं त्याची व्याख्या लिहा. दोन किंवा अधिक केवल वाक्ये जेव्हा प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययानी जोडले जातात त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. परत एकदा बघा व्याख्या. दोन किंवा अधिक केवल वाक्ये जेव्हा प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. बघा, दोन किंवा अधिक वाक्ये, पण कसे वाक्य? ते केवल वाक्य असणे. दोन किंवा अधिक केवल वाक्य असणारे ते प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जे जोडले जातात त्यास आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. आता प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हटलं तर यामध्ये आणि, व, शिवाय, अथवा, किंवा, की, पण, परंतु, परी, म्हणून, सबब अशा प्रकारचे इथं असणारे शब्द आहेत उभयान्वयी अव्ययाचे, ते इथं जोडले जातात. आता यावरून संयुक्त जे काही वाक्य आहेत, एक किंवा दोन केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य यांना जोडणाऱ्या जे काही उभयान्वयी अव्ययाचे शब्द आहेत प्रधानत्व बोधक, यावरून काही संयुक्त वाक्याचे उपप्रकार सुद्धा इथं पडतात. त्यामध्ये जे प्रकार आहेत आपण इथं लिहून घेऊया. संयुक्त वाक्ये म्हणजे संयुक्त वाक्याचे उपप्रकार. संयुक्त वाक्याचे उपप्रकार, 4 उपप्रकार इथं पडतात. पहिला जो आहे समुच्चय बोधक.
समुच्चय बोधक संयुक्त वाक्य असं म्हणलं तरी चालेल. दुसरं विकल्प बोधक संयुक्त वाक्य. आणि तिसरा जो प्रकार आहे न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य. आणि चौथा आहे परिणाम बोधक संयुक्त वाक्य असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजेच हे जे उभयान्वयी अव्ययाचे जे काही शब्द आहेत त्या शब्दावरून इथं संयुक्त वाक्याचे उपप्रकार इथं पडत आहे. आपण समुच्चय बोधक संयुक्त वाक्य जो आहे क्रमांक 1 चा हा आपण इथं अभ्यासूया. व्याख्या लिहा. समुच्चय बोधक संयुक्त वाक्य. व्याख्या लिहा. जे वाक्य आणि व अन शिवाय आणखी नी अनेक न या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्यांना समुच्चय बोधक संयुक्त वाक्य असे म्हणतात. समुच्चय बोधक संयुक्त वाक्य असे म्हणतात. समुच्चय बोधक संयुक्त वाक्य म्हणजेच काय तर जे वाक्य आणि व अन शिवाय आणखी नी अनेक न या उभयान्वयी अव्ययांचे जे काही शब्द आहेत यांनी जे काही वाक्य जोडले जातात त्यांना आपण समुच्चय बोधक संयुक्त वाक्य असे म्हणतो. आता उदाहरणामध्ये काही उदाहरण इथे लिहून घेऊया आपण. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. सीता व गीता बहिणी आहेत. आता हे जे काही दोन उदाहरणं आहेत बघा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
आता यामध्ये आणि हा इथं शब्द आलेला आहे उभ्यानव्य अव्ययामध्ये असणारा. आणि इथं बघा विजा चमकू लागल्या एक केवल वाक्य, पावसाला सुरुवात झाली ही एक केवल वाक्य. म्हणजे इथं दोन केवल वाक्याला आणि हा जो काय उभ्यानव्य अव्ययाचा जो काही शब्द आहे तो इथं जोडण्यात आलेला आहे. सीता व गीता बहिणी आहेत या वाक्यामध्येही इथं दोन शब्दांना जोडण्याचं इथं कार्य केलेलं आहे. म्हणजे समुच्चय बोधक जे काही संयुक्त वाक्य जे आहे त्यामध्ये आणि व आणि शिवाय म्हणजे बाकीचे सुद्धा असे जे शब्द हे येऊन वाक्य इथं तयार होतात त्यास आपण समुच्चय बोधक संयुक्त वाक्य असे म्हणतो.